ग्रामीण मानव विकास संस्था संचालित श्री साई सहारा वृद्धाश्रम यांच्या वतीने पुणे ते शिर्डी पायी जाणाऱ्या श्री साईबाबा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी जल वाटपाचा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आला। आषाढी वारीच्या पवित्र वातावरणात हजारो साईभक्त आणि वारकऱ्यांची तहान भागविण्यासाठी संस्थेने ही सेवा राबवून सामाजिक बांधिलकी जपली। या सेवाकार्यात ग्रामीण मानव विकास संस्थेचे सचिव तथा साईभक्त संतराम सावंत हे स्वतः पायी वारीत सहभागी झाले असून वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून त्यांनी जलवाटप उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला। वाटचाली दरम्यान वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देत संस्थेच्या स्वयंसेवकांनी सेवाभावाचे दर्शन घडविले। या कार्यक्रमाला ग्रामीण मानव विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष साळवे उपस्थित होते व अभय कुलकर्णी, ओम प्रिंटर्सचे जीवन परदेशी, राहुल मोरे, शरद पवार, उत्तम खंडागळे तसेच सुजल सचिन सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थितांनी वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांना पिण्याचे पाणी वाटप केले आणि त्यांच्या सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थितांनी सांगितले की वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे लक्षण असून समाजासाठी अशा सेवाभावी उपक्रमांची गरज आहे। ग्रामीण मानव विकास संस्था आणि श्री साई सहारा वृद्धाश्रम हे केवळ वृद्धांच्या सेवेसाठीच नव्हे तर विविध सामाजिक, धार्मिक आणि मानवतावादी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेत असून समाजात सेवाभावाची प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य करत आहेत। संस्थेच्या या उपक्रमाचे वारकरी तसेच नागरिकांकडून मनापासून स्वागत करण्यात आले।